हॅलो, नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? बघा, आपण घटक क्रमांक 3 विषयी चर्चा करत म्हणजे दोन घटक आपले संपलेले आहेत. पेपर 1 मधील पहिला जो घटक होता तो संकल्पनेवर आधारित आहे, आणि जो आता दुसरा जो घटक आपण पाहिलेला आहे म्हणजे पहिला घटक त्यामध्ये व्याकरण, मराठी भाषेचा आविष्कार, त्यानंतर दुसरा घटक मराठी भाषा आणि संस्कृती, आणि पुढचा जो तिसरा घटक आहे ज्यावर आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर पद्धतीने चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये एकंदरीत एकंदरीत पाहिलं तर या तिसऱ्या घटकावर देखील आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण कशी तयारी करता येईल या दृष्टिकोनातून आपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे, या घटकावर पूर्वी कसे प्रश्न विचारलेत, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर प्रश्न क्रमांक 21 ते 30 याच घटकावरचे प्रश्न आहे. तर घटकाचं नाव आहे भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. म्हणजे भारतीयत्व आणि भाषांतर मीमांसा, भाषांतर कसं केलं जातं. तर यामध्ये मुख्य मुद्दे आहेत: भारतीय साहित्याची संकल्पना, आंतरभाषीय भाषा भगिनीभाव संकल्पना काय आहे, त्याचबरोबर भाषांतराची संकल्पना काय आहे, भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर कशा पद्धतीनं केलं जातं, आंतरभारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर कसं केलं जातं, त्याचबरोबर भाषांतरातील समस्या कोणत्या आहेत भाषांतर करण्यासाठी, त्यानंतर प्रभाव अभ्यासाची संकल्पना काय आहे, प्रभाव आणि अनुकरण कशा पद्धतीनं केलं जातं, प्रभावाची कारणमीमांसा, प्रभाव आणि सत्ता संबंध, प्रभाव आणि निर्मिती प्रेरणा, तत्व वैचारिक प्रवाहांच्या प्रेरणा, सामाजिक राजकीय घटकामधून प्रेरणा, व्यक्तीच्या प्रभावातून प्रेरणा, अशा पद्धतीनं पहिल्या मुद्द्यामध्ये या बाबींचा समावेश आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे रचनाकारांच्या प्रभावानुरोधांचे अभ्यास. यामध्ये जे रचनाकार आहेत, जे लेखक आहेत, जे कवी, सुनीत, कादंबरी, गझल, हायकू, अभंगाचा आधुनिक कवितेवर प्रभाव, पाश्चात्य नाट्यप्रवाहांचा व लोककलांचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव, हे एकंदरीत या तिसऱ्या घटकामध्ये एवढ्या संकल्पनेवर आधारित आपल्या प्रश्न किती विचारले जाणार आहेत? प्रतीक्षा मॅडम, नमस्कार. किती प्रश्न विचारले जाणार आहेत? तर एकूण 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, जे आपल्याला 20 गुण मिळवून देणार आहेत. बरोबर आहे. तर आता आपण याच्यावर जे मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले बघा, अभ्यासक्रम काय आहे, आंतरभाषीय भाषा भगिनीभाव, त्याच्यावर लगेच प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. भारतातील पुढीलपैकी साहित्य प्रकाराच्या कोणत्या भाषाशी संबंध येतो, या संदर्भातील सार्थक जोड्या जुळवा, म्हणजे योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी योग्य जोड्या आहेत उत्तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि आसामी. याच्यामध्ये संगम साहित्य हे तमिळ भाषेतील आहे, अवधान साहित्य तेलुगू साहित्यामध्ये, अवधान ही खास काव्य प्रकाराची कला आहे, आणि संदेश काव्य हे मल्याळम मध्ये, केरळमधले आहे, आणि बुरुंजी साहित्य हे आसामी भाषेतील आहे. म्हणजे भगिनी भाव हा जो पहिल्या मुद्द्यावर प्रश्न हा विचारलेला आहे. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न याच घटकावरचा तुम्ही पाहू शकता. 19व्या शतकातील प्राच्य विद्यांच्या दृष्टिकोनातून भारतीय साहित्य म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य असे जरी असले तरी मॅकॅले आणि मॅक्स मुलर हे जे ब्रिटिश अभ्यासक होते
भाषा अभ्यासक होते. दोघांनी भारतीय साहित्य ही संज्ञा मान्य नव्हती. तर योग्य उत्तर काय आहे? तर बघा, म्हणजे मराठी भाषा ही स्वतःची मूळची भाषा आहे. तर यांचं योग्य उत्तर आहे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक आहे. का चूक आहे? पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तर बघा, प्राच्य विद्याशास्त्रज्ञांचे मत होते की भारतीय साहित्य संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमध्ये विकसित झाले आहे. मात्र मॅकॅले आणि मॅक्स मुलर यांना भारतीय साहित्य ही संज्ञा मान्य नव्हती, कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. त्यानंतर बघा 23वा प्रश्न, म्हणजे या घटकावरचा तिसरा प्रश्न. इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक्स म्हणजे काय? तर योग्य उत्तर, इथं वेगवेगळे पर्याय दिलेले, तर हा देखील याच घटकावरचा प्रश्न आहे. विविध भाषकांच्या अन्य भाषाशी सार्थक परिचय करून देणं, सहसंबंध जोडून देणं म्हणजे इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक्स होय. त्यानंतर विवा शिरवाडकरांच्या नटसम्राट संहितेचे स्वरूप कोणते आहे? तर ही रूपांतरित आहे. बरोबर आहे. म्हणजे रूपांतर म्हणजे इतर भाषेतून आपण केलेलं, मराठी अभ्यासकांनी केलेलं रूपांतर, भाषांतर, याच्यावरचा प्रश्न आहे. त्यानंतर इथं सांगितलंय नटसम्राट हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावर आधारित आहे, म्हणजे रूपांतरित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू शकता 25वा या घटकावरचा 5वा प्रश्न, की कोणताही कथा कवी मूळ कथेचे भाषांतर करीत असता घटनाचक्र परिवर्तन करीत असतो, कारण या मागे प्राय त्याची व्यासवृत्ती व संतवृत्ती कारणीभूत असते. तर योग्य उत्तर आहे पूर्वार्ध चूक आहे, पण उत्तरार्ध बरोबर आहे. का बरोबर आहे? तर प्रत्येक कथा कवी मूळ कथेचे शब्द भाषांतर करत नाही, तो आपल्या प्रायोगिक व संतवृत्तीच्या प्रभावाखाली कथेत बदल करतो. त्यामुळे कथेचे मूळ घटकांना नवीन संदर्भ मिळतो. त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. त्यानंतर या घटकावरचा 6वा प्रश्न एकूणातला 26वा आहे. तर मराठी तौलानिक साहित्य अभ्यासाच्या परंपरेत प्रभव, बघा प्रभववर होतं, आपण अभ्यासक्रमामध्ये पाहिलं या घटकाच्या. तर त्यावरच प्रभव ही संकल्पना कोणी प्रथम मांडली? प्रभव ही संकल्पना मराठी साहित्यामध्ये तौलानिक साहित्य अभ्यासामध्ये, म्हणजे तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासामध्ये. तर योग्य उत्तर आहे वसंत बापट, ज्यांनी बाबुलझाड ही कविता ही लिहिलेली, खूप छान कविता आहे. वसंत बापट यांनी प्रभव या संकल्पनेद्वारे तुलनात्मक तौलानिक साहित्याच्या अभ्यासात मूळ साहित्य आणि त्याच्या प्रेरणांचे विश्लेषण करण्याची पद्धत सुचवली. त्याला आपण प्रभव असं म्हणतो. बघा, त्यानंतर याच तिसऱ्या घटकाचा अभ्यासक्रम आपण बघितला, त्यावर आधारित प्रश्न आहे ग्रंथकार आणि ग्रंथ त्यांची सार्थक जोड्या लावा. तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर दिलेले आहेत. त्याच्या जोड्या सी पर्याय योग्य आहे. म्हणजे हा सपन मजुमदार, म्हणजे हे भाषांतर करणारे अभ्यासक आहेत. एस प्रावर, कॉम्पेरेटिव्ह लिटरेचर स्टडीज, मॅथ्यू अनॉर्ड, एक्सचेंज इन क्रिटिसिझम, शिशिर कुमार दास, कॉम्पेरेटिव्ह लिटरेचर इंडियन डायमेन्शन्स. तर याचं स्पष्टीकरण आहे या ग्रंथाचे साहित्यविषयक योगदान अभ्यासक क्षेत्रात महत्वाचे आहे. त्यामुळे योग्य जोड्या वरील प्रमाणे आहेत. त्यानंतर 28वा म्हणजे 8वा प्रश्न या घटकावरचा, स्रोत म्हणजे माहिती पुरवणारे. स्रोत नाटकात उपयोजिलेल्या कोणत्या घटकामुळे भाषांतरकारासमोर आव्हान उभे राहतं? बघा, आपल्या घटकामध्ये भाषांतर हा एक मुद्दा आहे, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे तिसऱ्या घटकाचा. तर नाटककाराची शैली योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. त्याचं स्पष्टीकरण आहे नाटककाराची शैली विशेषतः सांस्कृतिक संदर्भ, संवादाची रचना व भाषेचा वापर भाषांतरकाराला मोठे आव्हान निर्माण करतो, कारण मूळ शैलीचे प्रभावी रूपांतर करणं कठीण असतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे डी पर्याय, नाटककाराची शैली. त्यानंतर 9वा प्रश्न आहे भारतातील सांस्कृतिक प्रदेश व तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या
सार्थक जोड्या लावा. तर योग्य उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बी पर्याय योग्य, ज्यामध्ये भवई गुजरात बघा भगनी भाव या मुद्द्यावर आधारित प्रश्न विचारला. या घटकावरच जात्रा, बंगालमध्ये नौटंकी, उत्तर प्रदेशमध्ये त्रियात, गोवा अशा पद्धतीनं लोकमंचाचा उगम व त्याचा वापर सांस्कृतिक प्रदेशामध्ये, कोणत्या सांस्कृतिक प्रदेशामध्ये काय झाला याची परंपरा या ठिकाणी विषद केलेली आहे. त्यानंतर शेवटचा या घटकावरचा प्रश्न आहे 10वा. भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्णविषयक अधिक परिणामकारक कसा करू शकतो? वर्णनाचा विषय अधिक परिणामकारक कसा करू शकतो? तर योग्य उत्तर आहे पारिभाषिक शब्दांची सार्थक निवड करून. पर्याय क्रमांक बी. का बरं? तर त्याचं स्पष्टीकरण आहे भाषांतरकाराने परिभाषिक म्हणजे दुसऱ्या भाषेतील शब्दांची योग्य जर निवड केली तर मूळ विषयाच्या स्वरूपात तो नेमका विचार आणि भावार्थ पोहोचू शकेल. यामुळे वाचकाला मूळ संदेश परिणामकारकरित्या समजेल. यामुळे पर्याय क्रमांक बी पर्याय बरोबर होता. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या घटकात तुम्हाला आणखी पण पाहू शकता. याच्यामध्ये प्रश्न जे विचारलेला आहे आंतरभाषीय भाषा भगिनी भाव याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. त्यानंतर भाषांतराची संकल्पना याच्यावर 2 प्रश्न विचारले. अनुवादावर प्रश्न आहे, रूपांतरावर प्रश्न विचारलाय. आंतरभारतीय म्हणजे भारतातील भाषेवर पण प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर भारतातील समस्यावर नाहीये, प्रभव याच्यावर प्रश्न विचारलाय वसंत बापट. त्यानंतर मीमांसावर प्रश्न विचारलाय. त्यानंतर याच्यामधील आपण जर पाहिलं तर आधुनिक कवितेचा किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी जे मांडलेले विचार आहेत त्याच्यावरचाही प्रश्न, मॅक्स मुलर याच्यावरचाही देखील प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने एकंदरीत या 3ऱ्या घटकावर आपल्याला 10 प्रश्न या मुद्द्यांवर कसे विचारले, जे अभ्यासक्रमावर आधारित आहे त्यावर कसे विचारले त्याचा सहसंबंध आपण जोडण्याचा सुरुवातीला प्रयत्न केलाय. आता आपण या घटकाचं विश्लेषण सविस्तर पद्धतीनं पाहणार आहोत. बघा आपला जो 3रा घटक आहे भारतीयत्वाची संकल्पना व भारतीय मीमांसा, जे मराठी म्हणजे सेट नेटच्या अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे दिलेत ते जशाच तसे दिलेत. तुम्ही पाहू शकता, तपासून पाहू शकता. म्हणजे आपण कोणतेही मुद्दे या ठिकाणी घेतलेले नाहीत आणि त्या मुद्द्यांचं एकही मुद्द्याचं आपण विश्लेषण ठेवलेलं नाहीये. हे तुम्ही पाहू शकता. हेच मुद्दे अभ्यासक्रमामध्ये, तेच मुद्दे या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि यावरच प्रश्न एकंदरीत विचारलेले देखील आपण आताच्याच स्पष्टीकरणामध्ये पाहिलेलं आहे. चला तर मग आपण याचं सविस्तर विश्लेषण करूया. ते प्रत्येक उपमुद्दा, जसं इथं 5 मुद्दे आहेत त्यातल्या प्रत्येक मुद्दा त्याचं स्पष्टीकरण आणि त्यावरचे प्रश्न. असं केल्यानं काय होणार आहे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक वेगळी समज, एक वेगळा दृष्टिकोन, ज्याला आपण परीक्षाभिमुख दृष्टिकोन म्हणू शकतो, तो आपल्यामध्ये निश्चितच निर्माण व्हायला मदत होईल आणि आपण करत असलेला अभ्यास हा शास्त्र सुद्ध होईल. बरोबर आहे प्रतीक्षा मॅडम? समजतंय कशा पद्धतीने आपण जात आहोत? अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमावर, त्या घटकाच्या अभ्यासक्रमावर प्रश्न कसे विचारले, त्या अभ्यासक्रमाचं आणि प्रश्नांचा सहसंबंध आपण समजून घेतला. त्याच्यानंतर ना एकंदरीत आपण त्या अभ्यासक्रमामधले जे काही 5 मुद्दे आपण या ठिकाणी केलेले आहेत आपल्या सोयीसाठी, आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आपण केले. मग त्या 5 मुद्द्यांवर आता सुरुवातीला भारतीयत्वाची संकल्पना, पहिला जो आपल्या घटकाचंच नाव आहे त्या घटकाच्याच नावाची संकल्पना आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत. तर आपण अभ्यासक्रमाचे मुद्दे, त्या मुद्द्यावर यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा सहसंबंध, उत्तर कशा काढलेलं आहे, त्यानंतर त्या मुद्द्यावरचं विश्लेषण आणि त्या मुद्द्यावर विचारले जाणारे म्हणजे संभाव्य प्रश्न,
अशा पद्धतीनं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय परिपूर्ण तयारी आपली होईल या उद्देशानं हा जो आपण शास्त्रीय अभ्यासाचा अवलंब केलेला आहे, अभ्यास पद्धतीचा, तो आपण आपल्याला निश्चितच आपल्या यशाकडे घेऊन जाणार ठरेल. बघा, भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. यामध्ये भारतीयत्वाची संकल्पना म्हणजे काय? भारतीयत्व ही एक अशी संकल्पना आहे जी भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि भाषिक वैशिष्ट्यावर आधारित आहे. त्यामध्ये भारतीयत्वामध्ये भाषा वेगवेगळ्या, आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. बरोबर आहे. भारतीयत्व म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा आणि त्याचा मूळ गाभा होय. यामध्ये विविधता असूनही एकात्मता ही सर्वात महत्वाची वैशिष्ट्य आहे. भारतीयत्वाचे मुख्य पैलू कोणते कोणते आहेत? तर त्यामध्ये सांस्कृतिक विविधता. बघा, भारतामध्ये विविध धर्म आहेत, जात आहेत, पंथ आहे, भाषा, 22 भाषा अधिकृत आहेत. त्याच्या बोलीभाषा तर किती आहेत हे आपण मोजू शकत नाहीये. प्रांत, भाषा आणि असून एकत्व आहे. म्हणजे आपल्या जरी आपली संस्कृती विविध असले, भाषा वेगवेगळ्या असल्या, जात वेगळ्या, धर्म वेगळा असला, पंथ वेगळा असला, तरी आपण एकत्वाच्या भावनेतून एकत्र आहोत. त्यानंतर आध्यात्मिकता, म्हणजे भारतीयत्वाचे मुख्य पैलू आपण बघत आहोत. कोणकोणते आहेत? तर पहिला आहे सांस्कृतिक विविधता, दुसरा आहे भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिकता. भारतीय संस्कृतीत धर्म आणि आध्यात्मिकेला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यानंतर आहे सहिष्णुता. सहिष्णुता ही सर्व धर्म समभाव ही भारतीयत्वाची महत्वाची गुण आहे. त्याचबरोबर परंपरा आणि आधुनिकता. भारताने परंपरा टिकवून ठेवणं, आधुनिकता स्वीकारणं हे देखील आगळा वेगळा गुण अंगीकारलेला आहे. त्यानंतर सामाजिक मूल्य, ज्यामध्ये कुटुंब संस्था, आदर, प्रेम, सामुदायिक बांधिलकी ही मूल्य भारतीयत्वाचे अधिष्ठान आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती आज टिकून आहे. वेगवेगळ्या विविध भाषेमध्ये देखील आपण एक आहोत. स्वतंत्रता संग्राम. भारतीयत्वाची भावना स्वातंत्र्य लढ्यातून अधिक दृढ झाली, हे देखील तेवढंच खरं आहे. आता भाषांतर मीमांसा कशाला म्हणायचं? तर भाषांतर मीमांसा म्हणजे एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत अर्थपूर्ण आणि भावपूर्ण स्वरूपात मांडणं. म्हणजे जसं मराठी भाषेचा हिंदी भाषेमध्ये, हिंदीचा इंग्रजी भाषेमध्ये. म्हणजे भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर आशय दुसऱ्या भाषेत अर्थपूर्ण व भावपूर्ण स्वरूपात मांडणं, तर आपण भाषांतर मीमांसा असं म्हणतो. तर भाषांतर मीमांसा म्हणजे भाषांतर करण्यासाठी लागणाऱ्या तत्वांचे, प्रक्रियांचे आणि समस्येचे विश्लेषण होय. तत्वांचे, प्रक्रियेचे आणि समस्येचे. आता भाषांतर मीमांसाचं महत्व का करायचे? भाषांतर मीमांसा त्याचं महत्व काय आहे? तर संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी. बघा, भाषांतरामुळं आपल्या ब्रिटिशांची एखादी कादंबरी आपण भाषांतरित केली, जसं नटसम्राट, आता आपणच बघितलं प्रश्नामध्ये, त्यांचं साहित्य, त्यांच्यामधील भावना, त्यांच्या साहित्यातील आशय हे आपल्याला समजला पाहिजे. त्याच्यामुळं भाषांतरामुळे विविध संस्कृतीतील ज्ञान, त्या संस्कृतीमधील साहित्य आणि विचार एकमेकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे तिकडे अमेरिकेमधली एखादी कादंबरी आपण भाषांतरित केली तर त्यांचं ज्ञान आपल्याला मिळतं. आणि आपली ज्ञानेश्वरी जगामध्ये अनेक देशामध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर केलं गेलं. म्हणजे ज्ञानेश्वरीतील आशय, ज्ञानेश्वरीतील ज्ञान, हे ज्ञानेश्वरीतील विचार त्यांनी त्यांच्या
भाषांतर करून समजून घेतले, अभ्यासले. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भाषिक समृद्धी. बघा, भाषांतराच्या माध्यमातून एक भाषा दुसऱ्या भाषेतील शब्द, शैली आणि गती ही आत्मसात करत असते, म्हणजे दुसऱ्या भाषेतील. त्यानंतर शैक्षणिक महत्व. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भाषांतर महत्वाची भूमिका बजावत असतं. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर भाषांतराला खूप महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर जागतिकीकरण. जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी भाषांतर अपरिहार्य आहे. भाषांतर करताना योग्य समस्या आढळत असतात. आपण पाहिलं, आपले देशाचे पंतप्रधान जरी दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर गेलं तर काय त्यांना ती त्यांच्या देशाची भाषा येत असते का? नाहीये. तर त्यांच्यासाठी भाषांतर म्हणजे आपण त्याला ट्रान्सलेटर ठेवलेला असतो. तो अशा पद्धतीनं भाषांतर त्याचा अर्थ सांगतो, त्यानुसार ते प्रतिक्रिया देत असतात. तर भाषांतर करताना येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? तर संदर्भ आणि अर्थाचा अभाव. पहिली समस्या आहे संदर्भ आणि अर्थाचा अभाव. शब्दशः भाषांतर केल्यास मूळ अर्थ हरवू शकतो. त्यामुळे आपल्याला शब्दशः भाषांतर करणं धोक्याचं असतं. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर भाषांतर करताना येणाऱ्या समस्यामध्ये दुसरी समस्या आहे सांस्कृतिक भिन्नता. विविध भाषांमधील सांस्कृतिक संदर्भ समजून घेणं कठीण असतं. त्यानंतर व्याकरण आणि रचना. वेगवेगळ्या भाषांमध्ये व्याकरणाच्या नियमातील फरक समस्या निर्माण करत असते. त्यामुळे व्याकरणामधील रचना हा देखील एक महत्वाची समस्या असते. त्यानंतर भावनिक अभिव्यक्ती. मूळ मजकुरातील भावना दुसऱ्या भाषेत तशाच अभिव्यक्त करणं कठीण असतं. म्हणजे मला जे काय म्हणायचंय, मी जी मराठीमध्ये म्हटलंय ते इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित, माझ्या भावना भाषांतरित करणं हे तेवढं सोपं नसणार आहे कुणाच्याही. ती एक मोठी समस्या आहे. आता याच्यावरचे म्हणजे आपण हे सर्व वरवरचे मुद्दे पाहिले, त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत जे सरावासाठी आपल्याला आपण घेतलेले आहेत. तर त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण काय करतोय, पहिला मुद्दा झाला त्या मुद्द्यावर आधारित प्रश्न, दुसरा मुद्दा झाला त्याच्यावर आधारित प्रश्न. हे म्हणजेच आपल्यामध्ये जोपर्यंत परीक्षाभिमुख दृष्टिकोन निर्माण होत नाही, पहिला प्रश्न आहे भारतीयत्व म्हणजे काय? भारतीय परंपरा, भारतीय संस्कृतीचा आत्मा, भारतीय इतिहास, भारतीय निसर्ग. भारतीयत्व म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणजे भारतीयत्व. यत्व म्हणजेच आत्मा. पर्याय क्रमांक 2 योग्य. भारतीयत्व म्हणजे त्यातला आत्मा कशामध्ये आहे? भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणजे भारतीयत्व. तर दुसरा प्रश्न, भारतीयत्वाचे मुख्य तत्व कोणते आहे? सांस्कृतिक एकसंधता, विविधतेत एकता, आधुनिकता, धार्मिकता. भारतीयत्वाचे मुख्य तत्व कोणते? भारतीयत्व का टिकून आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विविधतेत एकता असल्यामुळं एवढ्या 22 भाषा, एवढे बोली, एवढे घटक राज्य तरी देखील आपण एकसंध आहोत, कारण ती आपल्यामध्ये विविधता आहे, विविधतेमध्ये एकता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीयत्वाच्या आध्यात्मिकतेचा मुख्य गाभा कोणता आहे? कर्मयोग, सहिष्णुता, ज्ञानयोग, भक्तियोग. योग्य उत्तर आहे सहिष्णुता. म्हणजे आपण इतरांचाही आदर करतो आणि आपणलाही आदर इतरांनी करावा अशा पद्धतीची भावना म्हणजे सहिष्णुता. पुढे चौथा प्रश्न, भाषांतर म्हणजे काय? कशाला म्हणायचं भाषांतर? एका भाषेतून मजकूर दुसऱ्या भाषेत योग्य प्रकारे लिहिणे, मजकूर कापून लहान करणे, भाषेतील गोडवा वाढवणे, मजकूर तसाच ठेवणे. योग्य उत्तर असणार आहे ए पर्याय, एक पहिला पाहिजे.
अगदी बरोबर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, भाषांतर मीमांसेमध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? भाषिक कौशल्य, सांस्कृतिक समज, तांत्रिक अचूकता, वरील सर्व. भाषांतर मीमांसेमध्ये वरील सर्व म्हणजे भाषिक कौशल्य महत्वाचे आहेत, सांस्कृतिक समज महत्वाची आणि तांत्रिक अचूकता ही महत्वाची आहे. त्यामुळे 5व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. अगदी बरोबर आहे. उर्वरित जे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक घटकातला उपमुद्द्यावरचे प्रश्न हे आपण यासाठी करत आहोत जेणेकरून आपल्यामध्ये अभ्यास परीक्षाभिमुख दृष्टिकोन म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होईल, हाच यामागचा शुद्ध हेतू आहे. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. समजतंय सर्वांना? योग्य पद्धतीने जात आहोत का आपण? तुमच्या प्रतिक्रिया पण देत चला जेणेकरून आपल्याला एक योग्य दिशा मिळते. धन्यवाद.